नमस्कार. ॲचिव्हर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या कॉलेजविषयी सविस्तर माहिती त्या ठिकाणी बघायची आहे. SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक या युनिव्हर्सिटीशी त्या ठिकाणी ॲफिलेटेड आहे. या कॉलेजला 410 बेडेड लाईफ टाईम हॉस्पिटल त्या ठिकाणी अटॅच आहे. MBBS कोर्स या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. या कॉलेजची MBBSची जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे 150 एवढी त्या ठिकाणी आहे. या कॉलेजचं लोकेशन जर बघितलं तर ॲटपोस्ट पदवे कसाळ, तालुका कुडळ, डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये असणारं हे कॉलेज आहे. या ठिकाणी बोथ बॉईज अँड गर्ल हॉस्टेल त्या ठिकाणी अवेलेबल आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ जर आपण बघितला तर 2023चा कॅटेगरी वाईज काय कट ऑफ गेलेला आहे लास्ट राऊंडचा. ओपन कॅटेगरीचा 526 एवढा गेलेला आहे. OBC कॅटेगरी 526, VJ कॅटेगरी 497, NTP कॅटेगरी 482, NTC कॅटेगरीचा 527, NTD कॅटेगरीचा 525, SC कॅटेगरीचा 465, ST कॅटेगरीचा 335 एवढा त्या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. आता आपण या कॉलेजची कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर काय आहे त्याविषयी बघूया. SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग याची ओपन कॅटेगरीसाठी जी काही फीस आहे ही ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी 8,25,000 एवढी आहे, जी की तुम्हाला पर इयर लागणारी त्या ठिकाणी फीस आहे. या ठिकाणी हॉस्टेलसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे. मेस चार्जेस 1,20,000, लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट 60,000 आणि 60,000 म्हणजे 1,20,000 हे डिपॉझिट तुम्हाला त्या ठिकाणी लायब्ररी आणि लॅबोरेटरी लागणार आहे. हॉस्टेलचं 1,00,000 एवढं डिपॉझिट आहे. म्हणजेच मेस चार्ज, लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट, हॉस्टेल डिपॉझिट 3,40,000 एवढी अमाऊंट त्या ठिकाणी लागणार आहे. परंतु यामध्ये लायब्ररी डिपॉझिट ही वन टाईम जे काही 60,000 आहे हे फक्त वन टाईम भरायची फीस आहे. लॅबोरेटरी डिपॉझिट जे की रिफंडेबल आहे हे पण वन टाईम भरायची फीस आहे 60,000 एवढी. आणि हॉस्टेल डिपॉझिट 1,00,000 ही पण रिफंडेबल त्या ठिकाणी आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला पर इयर लागणारी फीस म्हणजे ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी 8,25,000 आणि मेस चार्जेस जो आहे 1,20,000 हे सुद्धा त्या ठिकाणी पर इयर लागणार आहे. जे काही रिफंडेबल डिपॉझिट या ठिकाणी दाखवलेलं आहे ते फक्त वन टाईम त्या ठिकाणी भरायचं फीस आहे. त्याच्यानंतर VJ कॅटेगरी, NT कॅटेगरी, SBC कॅटेगरीला ट्युशन फी कसल्याही प्रकारची नाही आहे. त्यांना फक्त डेव्हलपमेंट फी 76,360 एवढी लागणार आहे, जी की पर इयर त्या ठिकाणी लागेल. मेस चार्जेस जर बघितला तर 1,20,000 म्हणजे मेस चार्जेस, लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट, हॉस्टेल डिपॉझिट हे सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. त्याच्यानंतर EBC कॅटेगरी, EWS कॅटेगरीला ट्युशन फी 3,74,320 आणि डेव्हलपमेंट फी 38,180 टोटल त्या ठिकाणी त्यांना पर इयर लागणारी फीस आहे 4,12,500 आणि जे मेस चार्जेस, लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट, हॉस्टेल डिपॉझिट हे सर्व त्या ठिकाणी 3,40,000 हे सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. हे जे काही डिपॉझिट आहे जवळपास 60,000 लॅबोरेटरी डिपॉझिट 60,000, त्याच्यानंतर हॉस्टेल डिपॉझिट 1,00,000 म्हणजे जवळपास 2,20,000 हे त्या ठिकाणी डिपॉझिट या कॉलेजला आहे. त्याच्यानंतर SC आणि ST कॅटेगरीसाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी कसल्याही प्रकारची नाही आहे. त्यांना फक्त ऑदर फी जी आहे ती त्या ठिकाणी लागणार आहे, ती म्हणजे 3,40,000 म्हणजे ही जी काही फीस आहे ॲडमिशनच्या वेळेस त्या ठिकाणी लागणारी फीस आहे. OBC कॅटेगरीसाठी ट्युशन फी 3,74,320, डेव्हलपमेंट फी 76,360, टोटल फी 4,50,680 पर इयर लागणारी फीस आहे. आणि ऑदर फीसमध्ये त्या ठिकाणी 3,40,000 बघू शकता. इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी 41,25,000 एवढी फीस आहे. ऑदर फीससुद्धा त्या ठिकाणी येणार आहे इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी सेम आहे. ऑदर चार्जेस यांनी या ठिकाणी दाखवलेले आहे. ऑदर चार्जेसमध्ये लॉन्ड्री चार्जेस आहे, इंडोर गेम्स आहे, स्टडी मटेरियल, इन्शुरन्स ही टोटल फीस त्या ठिकाणी 87,000 एवढी लागणार आहे. आणि ही सर्व कॅटेगरीसाठी सेम त्या ठिकाणी आहे. या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितला. तसेच त्या कॉलेजचं लोकेशन, हॉस्पिटल, ॲफिलिएशन आणि इंटेक कॅपॅसिटी आणि हॉस्टेलविषयी आपण थोडंफार बघितलेलं आहे. त्याच्यानंतर कट ऑफ बघितलेला आहे. त्याचप्रमाणे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद.